मुख्यमंत्र्यांनी अमित साटम यांना फोन केलेला होता, तसाच एक फोन मुख्यमंत्र्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना केलाय। कल्याण डोंबिवलीमध्ये मोठी ताकद रवींद्र चव्हाण यांनी लावलेली होती। काय म्हणालेत मुख्यमंत्री, काय संवाद झालाय आपण ऐकूया। माननीय अध्यक्ष महोदय रवींद्र चव्हाण साहेब, अभिनंदन तुमचं फार फार। तुमच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मिळालेला जो विजय आहे तो नेत्रदीपक अशा प्रकारचा विजय आहे, त्यामुळे तुम्हाला तुमचं मनापासून अभिनंदन। यस यस यस। आता तुम्ही कुठे आहे सध्या? प्रदेश भाजपला ना? हा यस यस, येतो येतो तिकडे, आम्ही थोड्या वेळाने येतो। चला, खूप शुभेच्छा तुम्हाला। माननीय अध्यक्ष महोदय रवींद्र चव्हाण साहेब, बोला। खरं म्हणजे लातूरचा रिझल्ट हा रवींद्र चव्हाणांनी घालवलेला आहे, त्याबद्दलही दोन शब्द देवेंद्रजींनी त्यांना सांगायला पाहिजे की जिभेवर ताबा ठेवा। महाराष्ट्राची संस्कृती दिवंगत नेत्यांबद्दल असं बोलण्याची नाहीये, हे जरा देवेंद्रजींनी रवींद्र चव्हाणांना या निमित्तानं सांगावं। रवींद्र चव्हाणांनी जर ते वक्तव्य केलं नसतं तर लातूरमध्ये काँग्रेस आली नसती, काँग्रेसला यश मिळालं, काँग्रेस जिंकणारच होती तिथे। रवींद्र चव्हाणांनी तो विजय सोपा केला आणि विजय पराजयाच्या पलीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या लोकनेते असलेल्या कुठल्याही नेत्याबद्दल असं बोलण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही। लातूरकरांनी रवींद्र चव्हाणांना उत्तर दिले। ठीक आहे, एकूण आतापर्यंतचे जे कल किंवा निकाल पण जितके हाती आलेले आहेत, अनेकांनी अनेक टार्गेट दिलेले होते शिर्के सर, पण अनेकांना ते पूर्ण का करता आले नाहीयेत किंवा काय नेमकं घडलं